नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी बघा, प्रत्येकाला वाटतं की आपल्याला खूप छान मार्क्स मिळावे आणि मिळालेच पाहिजेत, कारण आपण वर्षभर मेहनत केलेली असते। पण बघा, काही असे प्रश्न असतात की जे अगदी समजून घ्यायला सुद्धा कसे असतात, अवघड असतात। मग तेच प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, इथे पहिला प्रश्न आहे, अथर्व व आदित्य यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे। आदित्य व आर्यन याच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे। जर अथर्वचे वय 27 वर्ष असेल तर आर्यनचे वय किती? बघा, दिलेल्या माहितीनुसार आपल्याला काय काय माहिती आहे, तर बघा, अथर्व आणि आदित्य यांच्या वयाचे गुणोत्तर माहिती आहे। मग इथे लिहून घेऊया आपण, अथर्व आणि हा आदित्य यांच्या वयाचे गुणोत्तर माहिती आहे, बरोबर आहे। मग यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 3:4 आहे। बघा, वयाचं गुणोत्तर आहे 3:4, म्हणजे अथर्वचं वय आपण 3x मानू आणि आदित्यचं वय आपण 4x मानू। आता काय दिलेल्या माहितीनुसार आदित्य व आर्यन यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे। आता बघा, आदित्य आणि आर्यन, बघा इथे मी मध्ये अशी रेष मारते कारण हाच आदित्य आहे, पण तरी पण इथे मात्र गुणोत्तर बदल आहे की नाही। आदित्य आणि आर्यन यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 2:3 आहे। बघा, 2:3 म्हणजे आदित्यचं 2x मानूया आणि आर्यनचं 3x मानूया, ठीक आहे। आता बघा, आपल्याला अथर्वचे वय माहिती आहे 27 वर्ष। अथर्वचं वय इथे आहे। बघा, जर अथर्वचं वय 27 वर्ष असेल तर बघा, 3ला कोणत्या संख्येने गुणल्यावर 27 येईल, तर 3 9 27, म्हणजेच x बरोबर काय म्हणलं आपण? 9 घेतलं, बरोबर आहे। मग बघा, एक्सच्या जागी 9, 3 9 27, मग इथे 4 गुणिले x बरोबर 9 आहे, मग इथे 9 घेऊया, 4 9 36, इथे आलं 36। आदित्यचं वय 36, पण आपल्याला विचारलंय कुणाचं? आर्यनचं विचारलंय। मग आपण इथे काय करूया, यांचं पण याच पद्धतीने करूया। आता इथे x समान होईल म्हणून आपण इथे काय करूया, थोडंसं बदलूया, x ऐवजी कोणतंही लेटर घेऊया। मी आता इथे y घेते, 2y आणि 3y। आता बघा, आपल्याला आदित्यचं वय, बघा आदित्यचं वय 36 कळलेलं आहे, म्हणजे बघा इथे 2y बरोबर 36। मग आपण y ची किंमत करूया। y ची किंमत आपण कशी काढतो? 36 इथे गुणाकार आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे आल्यावर काय होतं? गुणाकाराचं भागाकार। मग इथे भाग घालूला, बेक के बे आणि इथे 1 राहिला, 2 8 16, म्हणजे y बरोबर किती आलं? 18 आलं, बरोबर आहे, कारण 18 दुने 36, y बरोबर 18 आलं। आता ही y ची किंमत इथे आपण ठेवूया। मग y 3 गुणिले 18, मग 18 1 18, 18 दुने 36, 18 3 54। मग बघा बरं, आर्यनचं वय किती निघालं? 54 वर्ष। मग बघा, आपल्या आर्यनचंच विचारलंय, मग 54 कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आर्यनचं वय 54 वर्ष। पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा, आपण या पद्धतीने सोडवल्यावर आपल्याला अवघड वाटलं का? नाही वाटलं, म्हणजेच प्रश्न आधी समजून घेणं आणि मग स्टेप बाय स्टेप पुढे सोडवणं हे खूप महत्त्वाचं आहे। पुढचा प्रश्न बघूया आपण। बघा, दुसरा प्रश्न पण वयाचाच आहे, पण गुणोत्तरामध्ये आहे। श्वेता व संजना यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:7 आहे व त्यांच्या वयांची बेरीज 63 वर्ष आहे, तर संजनाचे 4 वर्षापूर्वीचे वय किती? आता इथे दोघीच आहेत, वयाचं गुणोत्तर दिले, त्यांच्या वयाची बेरीज दिले आणि 4 वर्षापूर्वीचं वय आपल्याला विचारलेलं आहे। प्रश्न समजून घेतला। आता काय करायचं, दिलेल्या माहितीनुसार ही श्वेता आणि ही संजना, पहिलं काय सांगितलंय, त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 2:7 आहे, म्हणजे श्वेताचं 2 आणि हिचं 7 आहे, ठीक आहे। आपण इथे काही नाही म्हणून आपण x मानूया, इथे पण x मानूया, है की नाही। वयाचं गुणोत्तर, त्यांच्या वयांची बेरीज किती आहे? 63। मग बघा,
2x अधिक 7x बरोबर 63 घेऊया. आता चल समान आहे, आपण काय करूया, बेरीज करूया. 9x बरोबर 63. आता बघा x ची किंमत काढण्यासाठी काय करतो आपण, हे 63 इथे गुणाकाराच्या रूपात 9 आहेत, इकडे आल्यावर भागाकार, मग इथे भाग जातो. 9 एके 9, 9 7 63. मग x ची किंमत काय निघाली, x बरोबर 7 निघाली. आता बघा, आता आपण श्वेताचं वय करूया. श्वेताचं वय 2x आहे. बघा इथे श्वेता आणि इथे परत मी लिहिते संजना. ठीक आहे. हां, श्वेताचं वय आपण 2x मानलं होतं आणि संजनाचं 7x गुणोत्तरानुसार. मग आता x ची किंमत आपल्याला मिळाली. मग बघा 2 गुणिले 7 बरोबर 14. म्हणजे श्वेता 14 वर्षाची आहे आणि संजना बघा 7 आणि हे x बरोबर पण 7. मग 7 7 49. म्हणजे संजना 49 वर्षाची आहे. आता आपल्याला विचारलंय काय, बघा आपलं उत्तर चेक करायचं बरोबर आहे का. 14 अधिक 49 यांची बेरीज बरोबर 63 येते का ते चेक करायचं. 9 आणि 4 13, हातचाला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 1 हातचा 6 बरोबर 63 आलंय. म्हणजे आपण जे सोडवले ते कसं आहे, योग्य आहे. पण इथे आपलं उत्तर पूर्ण झालंय का, नाही. विचारलंय काय, संजनाचे 4 वर्षापूर्वीचे वय किती. संजनाचं आजचं वय आहे 49. 4 वर्षापूर्वी म्हणजे 4 वर्ष मागे जायचं म्हणजेच वजा. मग 49 मधून 4 गेले, बघा 9तून 4 गेले, 5 राहिले आणि हे 4 4 किती आलं उत्तर, 45 वर्ष. म्हणजे संजनाचं 4 वर्षापूर्वीचं वय आहे 45 वर्षे. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा सर्वांना हा प्रश्न समजला का, समजला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा समजला. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. त्याचा मी नक्कीच व्हिडिओ करून उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा हा थोडाफार प्रश्न मगाच्या प्रश्नासारखा सेम आहे, थोडा वेगळा आहे. बघा समजून घेऊया. प्रश्न वाचूया आपण. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे आणि त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष आहे. तर वडिलांचे 5 वर्षानंतरचे वय किती. बघा दिलेल्या माहितीनुसार कुणाकुणाची माहिती दिली आपल्याला, वडील आणि मुलगा. ठीक आहे. आता बघा वडील आणि मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे, म्हणजे 5 आणि हे 3. पण आपण इथे काय एक चल घेतो की नाही, म्हणजे मानतो. आता पुढे काय दिलं आहे, त्यांच्या वयातील फरक. फरक म्हणजे काय, अंतर. त्यांच्या वयातील अंतर किती आहे, 24 वर्ष आहे. मग काय करायचं, यांची वजाबाकी करूया. 2x बरोबर 24, x बरोबर 24 भागिले 2. हे समजले तुम्हाला कसं काढलं, बे के बे, बेदुने 4. मग x ची किंमत किती आली, 12 आली. बरोबर आहे. मग बघा आता वडिलांचं वय किती आहे, 5x आहे. मग 5 गुणिले 12, कारण ही x ची किंमत, या x ची किंमत 12 आहे ती इथे ठेवली. मग 12 पंचे 60, म्हणजे वडिलांचं वय 60 वर्षे. आणि या मुलाचं वय किती, 3, xच्या ठिकाणी 12 ठेवूया. 12 एके 12, 12 दुनीचे 12 त्रिक 36. मुलाचं वय 36. तुम्ही जर यांची वजाबाकी केली तर बरोबर 24 येते. करून बघा. बघा 60 वजा 36 बरोबर 10तून 6 गेले 4, 5तून 3 गेले 2 बरोबर 24 आले. विचारले काय, 5 वर्षांनंतरचे. कुणाचं, वडिलांचं. वडिलांचं आजचं वय आहे 60. मग 5 वर्षानंतर 60 अधिक 5 बरोबर किती, 65 वर्षे. मग बघा बरं 65 वर्षे पर्याय क्रमांक किती आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणून मग इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 65 वर्षे. पुढचा प्रश्न बघा. राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या एकाच 3 पट आहे. राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहुलचे आजचे वय 13 वर्ष असल्यास राहुलच्या आईचे त्याच्या जन्मावेळीचे वय किती होते. आता बघा काय काय माहिती दिले. बघा राहुलचं वय, राहुल, त्याचे वडील आणि त्याच्या आईचं वय, या तिघांची माहिती दिली. बरोबर आहे. बघा राहुलचे वय वडिलांच्या एकाच 3 पट आहे. बघा
इथे राहुलचं वय आणि त्याच्या वडिलांच्या वयाच्या एकाच 3 पट आहे की नाही, एकाच 3 पट. म्हणजे राहुलचं जर 1 असेल तर यांचं 3 असेल, म्हणजे तिप्पट आहे. राहुलच्या आईचे वय विचारले. आता बघा सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे राहुलचं आजचं वय आपल्याला माहिती आहे. राहुलचं आजचं वय किती आहे? 13 वर्ष आहे. मग वडिलांचं त्याच्यात तिप्पट आहे, म्हणजे काय होणार आहे? 13 गुणिले 3. मग 13 एके 13, 13 दुणे 26, 13 त्रिक 39. म्हणजे राहुलच्या वडिलांचं वय आहे 39 वर्ष. आता बघा काय सांगितलंय, राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. म्हणजे आईचं वय राहुलच्या वडिलांपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहुलच्या वडिलांचं वय आहे 39. 5 वर्ष कमी म्हणजे वजा 5. मग 39मधून 5 वजा केले तर किती होतात? 34. आईचं वय आजचं वय किती आहे? 34. पण विचारलंय काय की राहुलच्या आईचे वय त्याच्या वेळी किती होतं असं विचारलं. म्हणजे राहुलच्या जन्माच्या वेळी किती होतं. आज राहुल 13 वर्षाचा आहे, मग त्याच्या जन्माच्या वेळेस म्हणजे 13 वर्षापूर्वीचं वय विचारले ना आईचं. मग इथे काय करायचं आहे? 34 वजा 13. मग बघा बरं किती वय येतं? 21. मग आईचं राहुलच्या जन्माच्या वेळी 21 वर्ष वय होतं. मग बघा बरं पर्याय क्रमांक 4मध्ये 21 वर्ष आहे. म्हणून आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 21 वर्ष. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये गुणोत्तर व प्रमाण यामधील वय कसं काढायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. आशा करते आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.